वसमत येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। मयूर मंगल कार्यालय वसमत येथे विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले होते। माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, श्याम कदम, वसमत तालुका विधानसभा अध्यक्ष दौलत हुंबाड व मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। तत्कालीन आमदार राजूभैया नवघरे अजित पवार गटाचे रनिंग आमदार असताना सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी नवघरे गटाचे बरेचसे कार्यकर्ते हजेरी लावलेली पाहायला मिळाली। मागील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांमधील नाराजी प्रचंड दिसून आली। त्यामुळेच रनिंग आमदार नवघरे यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते असे दिसून येते। लोकसभा निवडणुकीसाठी जयप्रकाश दांडेगावकर यांचे नाव शरदचंद्र पवार या गटाकडून फिक्स उमेदवार होते, पण युतीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गट शिवसेनेकडे गेल्याने जयप्रकाश दांडेगावकर यांना लोकसभेसाठी थांबावे लागले। तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये वाढलेला उत्साह मोठा पाहायला मिळाला व कार्यकर्त्यांचा आग्रह मागणीनुसार कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आहे। यावेळेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे येत असल्याचे पाहायला मिळाले। वसमत विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार बाबूराव आष्टीकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले, तर शिंदे गटाचे उमेदवार यांना कमी प्रमाणामधून वसमत विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला होता। मागील विधानसभा निवडणुकीवेळेस जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजूभैया नवघरे यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली होती, पण आता जयप्रकाश दांडेगावकर हे शरदचंद्र पवार गटाचे नेते असून ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचे विश्वासू मानले जातात। त्यांना शरदचंद्र पवार यांनी मोठमोठ्या राष्ट्रीय पदावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली होती। त्यामुळे मतदारसंघातील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचे प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटन पाहायला मिळते। तसेच 2 साखर कारखाने असून हे दोन्हीही साखर कारखाने एक स्वमालकीचा तर दुसरा साखर कारखाना पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत येथे जयप्रकाश दांडेगावकर हे चेअरमन असून त्यामुळे मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने बघायला मिळाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात 1 वर्षात उभा करणार, आठवते तुम्हाला वाक्य? 10 वर्ष झाले बोम नाही, आम्ही सरदार पटेलांचा आदर करतो। 1.5 वर्षामध्ये सरदार पटेलांचा 150 फूट पुतळा गुजरातमध्ये उभा राहिला, पण सबका साथ शिवाजी का आशीर्वाद म्हणणारे 10 वर्ष झाली शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभा करू शकले नाही, पण आपली वेळ पण कमी आहे। महाराष्ट्र माझासाठी श्रीहरी अंभोरे पाटील, हिंगोली।